सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, रोज सारखा आज पण उठून आपण वॉकला निघालो गुडियाला सोबत. फक्त आज फरक एवढंच होतं की आपल्याबरोबर गुडिया होती. गुडियाला फिरवून आणलं आणि मग घरी सोडून आपण चाललो वॉक करायला. पूर्ण अर्धा तास वॉक करून मस्तपैकी फ्रेश झालो. त्याच्यामुळे दिवसभराचं सगळं जे काही विचार आहेत तेच त्याच्यामध्ये चालू असतात. त्या टायमामध्ये काय करायचं काय नाही. मग काय गेलो घरी, फ्रेश झालो आणि फायनली 2.5 तासानंतर लागली आपल्याला पहिली बुकिंग डायरेक्ट कामोठ्याची. कस्टमरनी लोकेशनवर गेलो तेव्हा एकदम वेळ लावला यायला, त्यामुळे माझं डोकं खराब झालं होतं. आधीच गरमी आणि त्याच्यात अजून वेळ. म्हटलं जाऊ दे, चला बुकिंग भेटते आहे ना, चला पहिले इकडनं निघा. मग काय कस्टमरला ड्रॉप केलं तिथे जिथे आपला त्या दिवशी पोपट झाला होता कामोठेमध्ये. कस्टमरला ड्रॉप करून आलो आणि मग CNG भरून आपण गेलो खांदा कॉलनीमध्ये. तिथे आपल्याला लागली बुकिंग मित्रांनो मलबार हिलची. मलबार हिलला जाताना मित्रांनो सेम प्रॉब्लेम. कस्टमर परत वेट करत होता. आज सगळे कस्टमर आपल्याला वेटच करायला लावत होते. काय झालं काय माहिती सर्व कस्टमरला. सगळीकडे आपल्याला 5-5, 10-10 मिनटं थांबायला लागत होतं. 2 ट्रिप मारल्या, दोन्ही ट्रिपमध्ये 10-10 मिनटं तर नुसतं थांबण्यातच गेले कस्टमरचं वेटिंगमध्ये. मग काय कोस्टलवरती जाताना मित्रांनो वाटतं आपल्या मुंबईची काहीतरी प्रगती झालेली आहे. मित्रांनो खतरनाक रोड आहे तिथे. एवढाच भारी फील येतो की डायरेक्ट दुबईला आल्यासारखं. मित्रांनो कस्टमर पण नव्हता आणि म्हणून मग शूट करायला चालू केलं रोडवरती. रोड तर एवढा भारी वाटतो, एकदम मस्त रोड आहे. असे रोड जर पूर्ण मुंबईत केले तर काय होईल सांगा. सगळं मुंबईचा कायापालट होऊन जाईल. लोक किती खुश राहतील आणि किती सुखी होतील. किती गाड्यांचं मेंटेनन्स कमी होईल हे तुम्हाला पण वाटते. चला जाऊ दे, ते काय होईल तेव्हा होईल. म्हटलं आपण आपल्या कामावर लक्ष देऊ. मग काय आलो फोर्टला येताना तर बघतोय काय मित्रांनो परत तेच सगळीकडे खोदून ठेवलं होतं. तर 200 मीटर जायला मित्रांनो आपल्याला दाखवत होते 12 मिनटं. म्हटलं काय बात आहे. मग काय CNG आलो टुकरू ट्रिप करत ठाण्याला. मग CNG फुल केलं परत एकदा आणि गेलो शेवटची ट्रिप घेऊन घरी. मित्रांनो आजचा दिवस आपला चांगला गेला. आय होप तुमचा पण चांगला गेला असेल. मित्रांनो मेहनत केल्याशिवाय काय